सर्व बहुजनांना सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मी धम्मपाल सिंहराजे कांबळे, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून देशद्रोही जितेंद्र आव्हाड आणि या भारत देशावर आणि संपूर्ण मानवजातीवर ज्या ग्रंथाने, ज्या मानवीय ग्रंथामुळे जो अमानवीय ग्रंथ कलंक आहे त्या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे। मी संपूर्ण भारतातील या मनुवादी व्यवस्थेला जाहीर आवाहन करतो की हरामखोरांनो, जर मनुवादी व्यवस्था पुन्हा एकदा भारत देशावर लादण्याचा प्रयत्न कराल तर संपुष्टात याल। क्लास तुमच्या पैदाईस बंद केली जाईल। बहुजनांच्या नादी लागाल तर तुमची पैदाईस उरणार नाही। तुम्हाला जाहीर आव्हान आहे, बहुजन समाज आणि भारत देशाच्या संविधानाशी खिलवाड करू नका। तुम्हाला भारत देशामध्ये राहणं मुश्किल केलं जाईल। जितेंद्र आव्हाड सारख्या पिलावळींनो सावध राहा। बहुजनांचे आहात, बहुजनांच्या हिताची गोष्ट करा, बहुजनांसाठी लढा द्या। बहुजन इतिहास असेल, बहुजन व्यवस्था असेल ती बळकट करण्यासाठी प्रयत्न करा। जर या मनवादी पिलावळींच्या नादी लागून जर काही असा अनुचित प्रकार कराल तर याद राखा, जितेंद्र आव्हाड तू खूप मोठी चूक केली आहेस। लोकमान्य स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान म्हणजे या देशाचा अवमान आहे। लोकमान्य स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची अस्मिता आहे। त्यामुळे तू जी चूक केलीस त्याला माफी नाही, चूक नसून हा गुन्हा आहे। याचे पडसाद संपूर्ण भारत देशभर उमटले जातील। या हरामखोर जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्रात येऊ देऊ नका। बहुजनांनो, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आवाहन करतो, जर आपली एकी दाखवायची असेल, जर आपली ताकद दाखवायची असेल, जर ह्यांना वेळीच ठेचायचं असेल या मनवादी पिलावळींना, ह्याला महाराष्ट्रामध्ये रोखा। ज्याप्रमाणे चंद्रकांत पाटलाला रोखलं त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाडला सुद्धा रोखण्याची गरज आहे। ते पिलावळ जय भीम म्हणून गळा कापतोय, ह्याला सुट्टी नाही। एवढेच बोलतो, थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।